नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमिया मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 1-1.5 महिन्यापासून आपण बघत आहोत की प्रत्येक आठवड्यातून 1-2 परिपत्रक येतात आरोग्य विभाग गट क आणि गट ड पदभरती संदर्भात. परंतु आजचे जे अपडेट आलेले आहे, लास्ट अपडेट असणार आहे आणि एकदम महत्त्वाचे अपडेट आलेले आहे. तर बिंदू नामावली अद्ययावत करण्याबाबत ही अपडेट आलेली आहे. आणि काय अपडेट आहे, जाहिरात येण्यासाठी आता एकदम उशीर होणार नाही. येत्या 15 ते 20 दिवसामध्ये जाहिरात येण्याचे संकेत आहे. का बरं, कशा प्रकारची संपूर्ण माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आपलं 5 लाख सबस्क्रायबरचं टार्गेट आपल्याला लवकर पूर्ण करायचं आहे. त्याच्यामुळे कोणीही सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. सर्व अपडेट देणार आहे. संपूर्ण परिपत्रक वगैरे ते आपल्याला टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल. टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आता काय परिपत्रक आहे, संपूर्ण माहिती बघण्याच्या अगोदर आपण छोटीशी महत्त्वाची माहिती बघणार आहोत. तुम्हाला सर्वांना आणि आपल्या सर्वांना माहित आहे की ही परीक्षा कोण घेणार आहे, टीसीएस घेणार आहे. आणि 2023 मध्ये देखील ही परीक्षा कोणी घेतली होती, तर टीसीएस नेच घेतलेली होती. हे पुस्तक सर्वात बेस्ट आहे. याच्यामध्ये आरोग्य विभागाने येथून मागे झालेल्या एकूण 84 प्रश्नपत्रिकांचा 184 प्रश्नपत्रिकांचा या पुस्तकामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे गट क ची आणि गट ड ची जेवढी पण पदे असतात त्याच्या सर्व प्रश्नपत्रिका याच्यामध्ये आहे. इथं सर्व जवळजवळ 20-22 वेगवेगळे पदे तुम्ही बघू शकता. आरोग्य सेवक, सेविका, औषध निर्माता, त्याच्यानंतर गट ड ची शिपाई, शिपाई सार्वजनिक आरोग्य विभागातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ कर्मचारी वगैरे सर्वांच्या प्रश्नपत्रिका या एकाच पुस्तकामध्ये तुम्हाला भेटणार आहेत. विशेष काय आहे या पुस्तकामध्ये, नीट समजून घ्या. यावर्षी ही ज्याप्रमाणे 2023 प्रमाणे ही परीक्षा टीसीएस ने घेतली होती, त्याचप्रमाणे यावर्षी ही परीक्षा टीसीएस घेणार आहे. आणि 184 प्रश्नपत्रिका या पुस्तकामध्ये आहे. टीसीएस ने 2023 मध्ये एकूण 27 प्रश्नपत्रिका घेतल्या होत्या. त्या सर्व 27 प्रश्नपत्रिकांचा समावेश या पुस्तकामध्ये आहे. आणि विशेष म्हणजे सर्व मिळून प्रश्न 16,000 पेक्षा जास्त प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहे. आणि प्रसिद्ध असे लेखक विठ्ठल नागनाथ राऊतवार यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. आता हे जर पुस्तक तुम्हाला खरेदी करायचं असेल तर सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे. कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून तुम्ही पुस्तक खरेदी करू शकता. आणि जर ऑनलाईन खरेदी करायचं असेल तर Amazon, Flipkartवरून देखील ऑर्डर करू शकता. आणि विशेष म्हणजे घरबसल्या जर ऑर्डर करायचं असेल तर खाली तुम्हाला हे 2 नंबर दिसत आहे, यांच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही घरबसल्या हे मागवून घेऊ शकतात. ठीक आहे. आता जी अपडेट आहे ना, ती अपडेट नीट समजून घ्या कशा प्रकारची आहे. अपडेट कधीची आहे हा सर्वात महत्त्वाचा विषय असतो. तर आज दिनांक 21 ऑगस्ट 2026 म्हणजे ही आजची अपडेट आहे. सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. आणि ही अपडेट नागपूर कार्यालयाकडून सर्व जिल्हा कार्यालयांना पाठवण्यात आलेली आहे. काय अपडेट आहे आणि अति तात्काळ आणि महत्त्वाचे म्हणून हे पाठवण्यात आलेले आहे. आता ही कार्यवाही लगेच पूर्ण होणार आहे आणि 15 ते 20 दिवसामध्ये जाहिरात येणार आहे. असं मी का म्हणत आहे, नीट समजून घ्या. काय म्हटलेलं आहे, अधीक्षक बिंदू नामावली, उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर येथून काढण्यात आलेले आहे. तर सर्व बघू शकता, सर्व विभाग जे आहे आरोग्य विभागाचे, त्यांना हे नागपूर कार्यालयाकडून पाठवण्यात आलेलं आहे. तर बघू शकता, पदभरतीच्या अनुषंगाने बिंदू नामावली अद्ययावत करण्याबाबत. आता इथून मागे खूप सारे अपडेट बघितले असेल, परंतु ज्याप्रमाणे बिंदू नामावलीचा पॉइंट येतो ना, अद्ययावत करायला सांगितलेले आहे. आणि ती मागासवर्गीय कक्षाकडून तपासायला सांगितलेली आहे, ज्या अर्थी एकदम फास्ट पद्धतीने ही प्रोसेस झालेली बघायला भेटेल. पदभरतीच्या अनुषंगाने बिंदू नामावली अद्ययावत करण्याबाबत कोणत्याही परिपत्रक मधील फक्त विषय महत्वाचा असतो. तर इथं संदर्भ, महासंचालक आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे यांनी दिनांक 20/8/2026 रोजी म्हणजे काल रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित सभेमध्ये दिलेले हे निर्देश आहेत. म्हणजे काल हे निर्देश देण्यात आलेले होते आणि आज लगेच तुम्हाला त्यांना परिपत्रक देऊन आदेश देण्यात आलेले आहे. काय आदेश देण्यात आलेले, माहिती नीट समजून घ्या एका मिनिटामध्ये. तर महासंचालक आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे यांनी दिनांक बघू शकता 20/8/2026 म्हणजे काल रोजी गट क आणि गट ड भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा सभा घेण्यात आलेली असून सदर सभेमध्ये सर्व पदांची बिंदू नामावल्या तात्काळ अद्ययावत करण्याचे निर्देश दिलेले आहेत. म्हणजेच आदेश देण्यात आलेले आहेत. आणि ते कधीपर्यंत करायचे आहेत ते देखील मी तुम्हाला इथे सांगतो. नीट बघा इथं. तरी महासंचालक महोदयांनी दिलेल्या सूचनेनुसार आपल्या स्तरावरील म्हणजे सर्व विभागांना हे आदेश दिलेले आहेत. त्यांच्या स्तरामध्ये त्यांच्या विभागामध्ये किती या ठिकाणी पदे रिक्त आहेत, गट क ची आणि गट ड ची म्हणजे वर्ग 3 आणि वर्ग 4 च्या बिंदू नामावल्या तात्काळ अद्ययावत करून मागासवर्गीय कक्षाकडून प्रमाणित म्हणजे तपासून घ्यायला सांगितलेले आहे. आणि आवश्यक ती कार्यवाही स्तरावर करावी. म्हणजे त्यांना पूर्ण आदेश देण्यात आलेले आहेत. ती कार्यवाही करायला सांगितली आहे. जर काही अडचण असेल तर ती तपासून घ्यायला सांगितलेली आहे. या उपर बिंदू नामावली अद्ययावत करून तपासणी न झाल्यास त्यामुळे भरती प्रक्रियेमध्ये विलंब झाल्यास
आपणास जबाबदार धरण्यात येईल अशी नोंद आहे. आता हा पॉइंट आपणास जबाबदार धरण्यात येईल हा पॉइंट इथे नीट लक्ष द्या. वरून या ठिकाणी जे आरोग्यमंत्री आहेत त्यांच्याकडून तात्काळ पदभरती करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे सर्व विभागांना. समजा नागपूर विभाग, त्याच्यानंतर पुणे विभाग आरोग्य विभागाचा, समजा एखाद्या कार्यालयाकडून किंवा म्हणजे एखाद्या विभागाकडून, समजा नाशिक विभाग किंवा पुणे विभाग किंवा अहिल्यानगर किंवा कोणत्याही विभागाकडून जर उशीर झाला, एखाद्या विभागाकडून जर उशीर झाला तर भरती प्रक्रिया उशीर का झाली याच्यासाठी त्यांना जबाबदार धरण्यात येईल. त्याच्यामुळे भरती प्रक्रिया एकदम फास्ट पद्धतीने या ठिकाणी झालेली बघायला भेटेल. केलेल्या कार्यवाहीचा अहवाल टपाली न चुकता कार्यालयास सादर करण्याबाबत काही अडचणी असल्यास तसे कार्यालयास अवगत करावे. जर तुम्हाला अवगत नसेल, लगेच तुम्हाला माहिती देणे शक्य नसेल, तर कार्यालयास अवगत करावे म्हणजे माहिती कळवावी. परंतु याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा उशीर होणार नाही. आता एक्झॅक्ट देखील मी तुम्हाला अंदाजे 100% तुम्हाला जाहिरात कधीपर्यंत येईल हे मी तुम्हाला आता सांगू शकतो माझ्या अंदाजे. ठीक आहे. तर बिंदू नामावली अद्ययावत करण्यासाठी हे जवळ-जवळ 1 आठवडा दिलेला असणार आहे. म्हणजे आताचा ऑगस्ट महिना आहे, शेवटचा आठवडा चालू आहे. 1 आठवडा माझ्या अंदाजित दिला असणार आहे आणि तिथून पुढे चेकिंगसाठी 4-5 दिवस जाऊ शकतात. म्हणजे आणि पुढचा महिना आहे सप्टेंबर. तर 15 सप्टेंबर पासून पुढे तुमच्या 7-8 दिवसामध्ये कधीही जाहिरात येऊ शकते. गट क ची आणि गट ड ची. त्याच्यामुळे तुम्हाला 100% आतापासून चांगली तयारी करायची आहे. अजूनही पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला या पुस्तकाबद्दल माहिती नसेल, तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती संपूर्ण माहिती मी तुम्हाला तिथे टाकून दिली जाईल आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव पुस्तक आहे, ज्यामध्ये 184 प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत आणि टी-सी-एसने घेतलेल्या इथून मागच्या 27 प्रश्नपत्रिकांचा देखील याच्यामध्ये समावेश आहे. आणि विशेष म्हणजे 16,000 पेक्षा जास्त प्रश्न कव्हर आहेत आणि ही जी पदे असणार आहेत ना, तुम्ही बघत आहात ना, गट क ची आणि गट ड ची सर्व पदांच्या प्रश्नपत्रिका याच्यामध्ये आहेत. ठीक आहे. बघू शकता 1, 2, 22, 23 वेगवेगळी ही पदे असणार आहेत. 100% या पुस्तकाचा फायदा होईल. 184 प्रश्नपत्रिका याच्यामध्ये कव्हर आहे आणि जाहिरात देखील येत्या 20 ते 25 दिवसामध्ये आलेली तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर आजची अपडेट खूप महत्त्वाची होती, आनंदाची होती. तर अशाच प्रकारच्या सर्व माहितीसाठी, अपडेटसाठी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.